आपल्या जालन्यात असलेलं एक असं मंदिर जिथे आपल्या भक्ताच्या भेटीला आपल्या पंढरीचे पांडुरंगच आले होते. चला तर हे मंदिर कुठे आहे आणि त्याकडे जायचं कसं ते सांगतो. त्याआधी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर आत्ताच फॉलो करून घ्या. तर या मंदिराकडे जायसाठी तुम्हाला आपल्या अंबड रोडवर असलेल्या गोलापांगरी या गावातून एक लेफ्ट घ्यायचा आहे आणि मग याच रस्त्याने सरळ गेल्यानंतर तुम्हाला दुधना काळेगाव हे गाव बघायला मिळेल आणि त्याच गावामध्ये या नदीच्या बाजूला हे विठ्ठल रुक्माईचं एक सुंदर मंदिर आहे, ज्याची अशी मान्यता आहे की एका भक्ताच्या भेटीला पांडुरंग हे स्वतः इथे प्रगट झाले होते. तर खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक लोटांगणे बाबा या ठिकाणाहून आपल्या पंढरपुरापर्यंत लोटांगण घेत जाण्यासाठी निघाले होते, पण आपल्या भक्ताचे एवढे कठीण परिश्रम हे देवाला बघवले नाही आणि त्याचमुळे आपल्या पांडुरंगांनी त्यांना दुधना काळेगाव या ठिकाणीच दर्शन दिले आणि त्याचाच पुरावा ही विठ्ठल रुक्माईची स्वयंभू मूर्ती आणि तेव्हापासूनच या ठिकाणाला बाल पंढरपूर म्हणून ओळखले जाते. तर या पहिले तुम्हाला